शिक्षणाचा अधिकार या कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना 25% जागा उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये राखीव ठेवण्यात आल्या होत्या। यामध्ये अशी अट होती की 3 किलोमीटर हद्दीतील शाळेमध्ये प्रवेश मिळेल, परंतु आता ती अट रद्द करून 1 किलोमीटर करण्यात आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व पालकांच्या आर्थिक काय परिणाम होईल यासाठी UCN TV न्यूजने पालकांची समस्या जाणून घेतल्या। औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। RTE राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे। या कायद्याच्या अंतर्गत जे चांगल्या शाळा आहेत त्या शाळांमधले जे 25% जागा हे अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव होते ज्यांचे आर्थिक बाजू कमकुवत होती, गरीब विद्यार्थी त्यांच्यासाठी होती। त्याच्यासाठी क्रायटेरिया होता का 3 किलोमीटर अंतर्गत मध्ये जे शाळा येत होत्या त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायचं, याची फीस शासन भरायचं, असा हा कायदा होता। परंतु या जे सेशन झालं या सेशन मध्ये आता एक निर्णय झाला, 3 किलोमीटरचा परिघ आहे तो कमी करून 1 किलोमीटर करण्यात आलेला आहे। त्याचं नुकसान नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे। यासाठी आपल्यासोबत पालक वर्ग आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं काय नुकसान होणार आहे। सर, तुमचं UCN TV न्यूज मध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम तुमचं नाव? मी सतीश वानखेडे। आता शासनाने जे आहे तर पहिले 3 किलोमीटर जे परिघ होतं विद्यार्थ्यांसाठी जे त्यांनी क्रायटेरिया होता ते त्यांनी कमी करून 1 किलोमीटर केलं, तर तुम्हाला काय वाटतं किती नुकसान होईल? मला तर असं वाटतं की आम्ही शिकायचं की नाही, आमच्या लेकरांनी शिकायचं की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की जो 3 किलोमीटरचा अगोदरचा होता तर ठीक आहे, इथल्या ज्या शाळा आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत होतो, पण आता 1 किलोमीटर मध्ये आम्ही कुठं शोधायचं, कुठल्या शाळा आहेत? कारण की शाळाच नाही आहेत, मग आम्ही काय शिक्षण घ्यायचं की नाही? एकीकडे आज शासन म्हणतं की प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, संविधानामध्ये पण लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण कोट आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत असताना एकीकडे आपण म्हणतो की विद्यार्थ्यांनी गरीब पण जो स्तर आहे तो समान झाला पाहिजे, पण शासनाची इच्छा आहे का दरी निर्माण करण्याची शिक्षणाच्या दृष्टिकोनातून? निश्चितच शासनाने हा विचार केला पाहिजे की आम्हालाही लेकरं आहेत, आम्हालाही वाटतं की आमचे लेकरं चांगल्या घरामध्ये चांगल्या शाळेमध्ये शिकले पाहिजे, आमचे पण त्यांच्याप्रती फार मोठे स्वप्न आहेत। पण जर स्वप्नच राहतात की काय, असं जर का आदेश वेगवेगळ्या प्रकारचे निघाले तर निश्चितच ही आमच्या सारख्यांसाठी अडचण आहे आणि ही दरी वाढण्यासाठी पण फार मोठं याच्या पाठीमागे काय आहे तेच कळत नाहीये। पण गरिबाने शिकावं की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतोय। मला काय वाटतं परत ते 3 किलोमीटर करायला पाहिजे? मी तर म्हणतो 3 नाही 4 किलोमीटर करायला पाहिजे कारण की तेवढ्या अंतरावर शाळा असतील आणि निश्चितच त्या शाळेमध्ये आमची मुलं जातील आणि आमच्या मुलांचं स्वप्न पूर्ण होईल। मोठमोठ्या ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये लाखो रुपयांची फीस आहे। त्या फीस ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत ते भरू शकत नाही, त्यांच्यासाठी आम्ही जे आपले मुलं आहेत म्हणजे यांनी जे परिघ कम केलेला आहे एक कमी केलेला 1 किलोमीटर केलेला आहे, या सर्व तुमचं काय म्हणणं? राज्य शासनाने ही जी योजना सुरू केलेली ते अतिशय गरीब मुलासाठी एक चांगली योजना आहे, परंतु या योजनेचा खरोखर गरीब विद्यार्थ्यांना जर का फायदा द्यायचा असेल तर हा जे शासनाने नियमामध्ये बदल केलेला आहे 1 किलोमीटरचा ते वाढवून 3 किलोमीटरपेक्षा जास्त केलं पाहिजे। कारण की शहरी भागामध्ये दाट वस्ती असल्याने शाळा जवळजवळ असतात, एखाद्या वेळेस शहरी भागाला हे नियम लागू केले तर त्यांना फरक पडणार नाही, परंतु शहरी भागाला लागून जे ग्रामीण गावं आहे आपली जी शहरी भागामध्ये मोडतात तिथं शाळा लांब असतात, गावापासून 3 किलोमीटर 4 किलोमीटर अंतरावर मोठ्या आणि चांगल्या दर्जाच्या शाळा असतात। त्यातही शाळावाल्यांनी पाऊलवाट काढून ज्या मायनॉरिटीच्या मोठमोठ्याला शाळा असेल, अल्पसंख्याक दर्जा असल्या कारणाने ते RTEच्या कायद्यातून बाहेर पडलेले आहे, म्हणजे त्या शाळांचा फायदा त्या गरीब मुलांना होत नाही। तर या असे जे पाऊलवाट शासनाच्या वेगवेगळ्या नियमामुळे निघत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची नुकसान होण्याची शक्यता आहे, त्याच्यावर पण वचक लावणे गरजेचे आहे। आणि हा जो 1 किलोमीटरचा दायरा शासनाने केला आहे तो 3 किंवा 3 पेक्षा जास्तच नाही, शहरी भागात 3 असलं तरी चालेल, परंतु ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 5 किलोमीटरचा दायरा त्यांनी तो केला पाहिजे, ज्यामध्ये एखाद्या गटाचे जे विद्यार्थी आहे
त्या गटामध्ये 10, 12, 15 गावं येतात. त्या गावामध्ये 10, 5 ज्या शाळा चांगल्या असतील आणि जो त्याचा 10 किलोमीटरचा परिसर असेल, त्या परिसरातील जे विद्यार्थी आहे ते त्या शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. आरटी हा कायदा मुळातच आहे गरीब लोकांना जे आहे तर सक्तीचे शिक्षण हाच हा कायद्याचं नाव आहे. तर सक्तीचे शिक्षण जर का तुम्हाला गरीब मुलांना द्यायचं असेल, त्याचे अंतर तुम्हाला वाढवणे गरजेचे आहे. ते अंतर कमी केल्याने ग्रामीण भागातील मुलांचा नुकसान होईल. हा कायदा शासनाने हे नियम बदलणे गरजेचे आहे. एकीकडे शासन म्हणतं का शिक्षण घेणे हे गरजेचं आहे, सक्तीचं आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अशी नवीन नवीन नियम आणतात. काय म्हणते त्याच्यावर? हे नियम अतिशय जाचक आहे आणि हे नियम या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर नेणारे आहे. शिक्षणाची आवड निर्माण करणारे नाही. शिक्षणाची आवड निर्माण करायची असेल, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये गोरगरिबाच्या मुलांना आणायचं असेल तर शासनाने हे नियम बदलावे लागतील. 3 किलोमीटरचा जुना आपला नियम होता, 3 पेक्षा त्यांनी 5 करणे गरजेचे आहे. आणि जे दुसरे नियम आहे त्यांनी उत्पन्नाचे त्याच्यामध्ये काही नियम आहे आणि रहिवासीचे काही नियम आहेत ते पण त्यांनी शिथिल केले पाहिजे. जुनं असं होतं की जो तिथला रहिवासी आहे त्याच्या 5 किलोमीटरचा, त्याच्या 3 किलोमीटरचा दायरा होता. एखादा माणूस जर का तो स्थलांतरित होऊन आला शहरी भागामध्ये विकासाच्या दृष्टीने, कामाच्या दृष्टीने, तर त्याच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कुठं? कारण की त्याच्या जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर त्याचं मूळ गावाचं नाव असेल. विकासासाठी लोक गाव सोडून शहराकडे येतात. तर शिक्षणापासून हे जर काही विद्यार्थी वंचित राहिले तर मुख्य धारामध्ये यांना आपण कसं आणू? एकीकडे 60-70 हजार शाळा महाराष्ट्र शासनाने बंद केल्या आहेत, आणि आपला जर संभाजीनगरचा आपण विचार केला तर संभाजीनगरचे 15 शाळा महानगरपालिकेने बंद केल्या आहे. एकीकडे शाळा बंद करतात आणि ज्या गरिबांसाठी जी व्यवस्था केली आहे त्याच्यामध्येही कमी करतात. काय म्हणणं आहे तुझं? नाही, हे ज्या शाळा बंद केल्या तर निश्चितच यावर पण संशोधन झालं पाहिजे. आज आम्ही बघतो की इतर गोष्टीला आम्ही प्राधान्य पहिले देतोय, पण शाळा खरंच विद्यार्थी नाहीत का त्याच्या पाठीमागे दुसरं काही आहे याच्या संदर्भात महानगरपालिकेने पण विचार करायला पाहिजे, जनतेने पण विचार केला पाहिजे, आणि निश्चित काय त्याच्या पाठीमागची गोम आहे ती शोधली पाहिजे. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत निश्चितच याच्या पाठीमागे काय आहे कळणार नाही. शाळा बंद व्हायला नाही पाहिजे. शाळा ह्या विद्यार्थी भूमिक झाल्या पाहिजे. शाळा हे अगोदर कसं होतं की शाळा ही विकासाचं केंद्रस्थान मानलं जायचं, पण आता हळूहळू विकासाचं केंद्रस्थान कमी का होतंय याच्यासाठी देखील शासनाने आणि संबंधित विभागाने त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. फक्त 10 ते 5 ही नोकरी नाही, त्याच्या पाठीमागे पण काहीतरी जग आहे ते शोधण्याचा जो महानगरपालिकेने प्रयत्न केला पाहिजे. फक्त लाभाच्या ठिकाणी नाही तर विद्यार्थी घडून लाभ क्षेत्र वाढवलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे आणि शासनाने त्याच्यावर देखील काम केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना तर एज्युकेशन मिळणार आहे का? म्हणजे प्रायव्हेट लॉबी याच्यामध्ये सक्रिय आहे का असं वाटतं का तुम्हाला? प्रायव्हेट लॉबी नक्कीच याच्यामध्ये सक्रिय होणार आहे. कारण की आपण एक मध्यंतरीच्या मागच्या वर्षी बघितलं तर आपल्या महानगरपालिकेने 6 मराठी माध्यमाचे आणि 6 उर्दू माध्यमांचे जे नवीन वसाहतीमध्ये ज्या शाळा सुरू केले होते ते पटसंख्येच्या कारण दाखवून त्यांनी ते बंद केलेले की इथं विद्यार्थी आम्हाला भेटत नाही. 15-15, 20-20 विद्यार्थी आम्हाला त्या शाळेत आहे आणि ते शाळा 15-20 विद्यार्थ्यावर कसं चालवावं म्हणून त्यांनी ते शाळा बंद केल्या. आणि मी असं मानतो की याला कुठेतरी कारणीभूत आपण स्वतः आहोत. कारण की पालकांनी जोपर्यंत महानगरपालिकेच्या शाळाकडे आपला वळवलं नाही आणि मोठमोठ्याला शाळेकडे अगर ते गेले, इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे ते गेले तर या शाळेकडे मुलं कोण टाकणार? तो पालकांना पण हे गरजेचं आहे की आपण आपली मुलं महानगरपालिकेच्या शाळेत करणार आणि याच्यामध्ये काहीतरी कायद्यामध्ये दुरुस्ती पाहिजे. जे लोक खाजगी नोकरीला आहेत त्यांचं ठीक आहे, पण ते जे शासकीय नोकरीला आहे, जे शिक्षक आहे किंवा मनपाचे असतील किंवा राज्य शासनाचे कर्मचारी आहेत त्यांना सक्तीचं केलं पाहिजे की त्यांचे मुलांचे शिक्षण जे आहे ते शासकीय शाळेमध्ये झाले पाहिजे. जोपर्यंत असे नियम काही कडक होणार नाही तोपर्यंत या शिक्षण प्रणालीमध्ये काही सुधारणा होणार नाही, आम्हाला असं दिसतं. आपलं नाव? माझं नाव साजिद पटेल, मी मायनॉरिटी काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता आहे. नक्कीच आपण पाहत असाल का एकीकडे प्रायव्हेट जी शाळा आहेत त्यांचे जे फीस आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि जे चांगल्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये 25% रिझर्वेशन होतं, त्याचा परीघ कमी केल्यामुळे ज्या गरीब विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये शिकण्याची संधी मिळत असेल आणि गरीब आणि अमीरची दरी कम होईल असं आपल्याला वाटतं. परंतु शासनाने परत एकदा त्याच्यामध्ये परीघ कमी केल्यामुळे नक्कीच दरी वाढणार असं आपल्याला दिसतं. आपण